सुशांत, स्वागत. धन्यवाद. NH48मुळे तुम्हाला त्यांचे आभार मानायला लागतील. त्यांच्यामुळे तुमची खूप मार्केटिंग झाली. हे दुर्दैव आहे. दुर्दैवच. आणि सुशांत चिवळक म्हणजे एक सिटिंग मंत्री, यांना सुद्धा स्पॉटहून रॉंग साईड न मारता सरळ पुढे 2 किलोमीटर जाऊन युटर्न घ्यावं लागलं. ही सुशांतची दुसरी ओळख. NH48 हे जे व्हाईट टॉपिंगचं काम चालू आहे, बरेच लोकांना हे माहीत नाही की आजूबाजूला किती गावं आहेत, किती पाडे आहेत, किती लोकसंख्या आहे, जे डिसेंबर 2023 पासून हा त्रास भोगत आहेत. ह्याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगा. NH म्हणजे नॅशनल हायवे असं आपण बोलतो, पण हे नॅशनल हॅझार्डच आहे ॲक्च्युअली. कारण नॅशनल हायवे हा बरोबर काही गावांच्या मधून गेलेला आहे. 1-2 पाड्यांमध्ये विभागलेले गावं असतात, जसं सासूनगर आहे, मालजीपाडा आहे, जुचंद्र आहे किंवा चिंचोडीपर्यंत. पेलारपर्यंत पूर्ण शहरी आणि ग्रामीण आहे, त्याच्यापुढे पूर्ण ग्रामीण आहे. आणि इथे रोड क्रॉसिंग करताना असून द्या किंवा काही करताना असून द्या, हे जेव्हा अपघातं झाली आणि अपघातांमध्ये कुठले म्हणजे अपंगत्व नाही तर डायरेक्ट डेथ झालेली आहेत. तर हे नॅशनल हायवेचं जसं तुम्ही विचारलं की नक्की व्हाईट टॉपिंग आहे की व्हाईट टॉपिंगची जी करण्यात आलेलं ते सुनियोजित नव्हतं, म्हणून त्याच्यामुळे हे पूर्ण हे नॅशनल हायवेचे जे रूल्स आहेत ते कुठल्याही प्रकारचे इकडचे कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकारी फॉलो करत नाही, म्हणून हे दुर्भाग्य आहे. लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन ह्या सर्वांना ह्या त्रासाचा कुठे ना कुठे फटका बसला आहे. शाळेला लेट पोचले किंवा परीक्षेला नाही जाता आलं, तरुणांना कामाला नाही जाता आलं, सिनियर सिटीजनच्या स्वास्थ्यावर इम्पॅक्ट पडला. किती त्रास झाला, किती प्रॉब्लेम आले. खरं म्हणजे आम्ही हा त्रास 2023 नाही 2017 पासून, जेव्हा सावित्री नदीचं जेव्हा अपघात झालेलं होतं म्हणजे पुलाचं, तेव्हापासून वर्सोवा ब्रिजचं जेव्हा ऑडिट चालू झालं तेव्हा ऑडिटपासून ॲक्च्युली 2017 ते 2025-26 आलं. आता 10 वर्ष होतील ही ट्रॅफिकची समस्या आहे. एवढंच आहे की इकडे कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे हे सर्व आम्ही भोगायला लागत आहेत. म्हणून हे जे इमर्जन्सी असेल मुलांचं किंवा आमच्या गावाशेजारीच ॲम्ब्युलन्समध्ये जाता नाही आलं म्हणून त्या माणसांनी बाईकवर आणलं आमच्या गावात आणि मृत्युमुखी मुलगा पडला. आमच्या गावातले सुद्धा काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत अपघातांमुळे. काही काहींना अटॅक आलेला आहेत. अशी जी आपल्यापर्यंत येतात, जसं तुम्हाला सांगतो की लास्ट टाईम 2-3 महिन्या अगोदरच शाळेतली पिकनिकची बस ही अडकलेली होती. 6 का 7 बसेस होत्या ना. ती तर म्हणजे तेव्हा ते राज ठाकरे साहेबांकडे बातमी गेल्यानंतर ते तुम्हाला माहिती पडलं, पण त्याच्या 1 दिवस अगोदर सुद्धा हे असं सेम इन्सिडेंट झालेलं होतं. त्याचे मी कुठल्याही प्रकारचं फेसबुक टाकलं नव्हतं, कारण मला हे टाकून आता कंटाळा यायला लागला. किती भांडायचं आणि किती करायचं. मला माझ्या काकांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर मेसेज केला आणि काकांच्या नातवानी मला कॉल केला आणि मी रात्री 12-12:30 वाजले असतील त्या मुलांना त्या 3 बसेस पूर्ण ट्रॅफिकमधून थांबवून तिकडून रॉंग साईडनी काढून त्यांना सुखरूप वर्सोवा ब्रिज क्रॉस करून दिलं. आणि सेम इन्सिडेंट सकाळी दुसऱ्या दिवशी सुद्धा झाला, नेक्स्ट डे झाला. एकूण असे ना जे आपल्यापर्यंत आहेत, म्हणजे त्या बसमध्ये टीचर हे वसईचे होते म्हणून त्यांना माहिती पडलं का कोणाकडे मदत मागायला पाहिजे हायवेवर. त्यांनी कंट्रोल रूमला कॉल केलं, काही कोण काय करू शकतात, पोलीस करू नाही शकत, काहीच नाही करू. शेवटी स्थानिक ग्रामस्थ आणि भूमिपुत्रच शेवटी अखेर मदतीला धावले. आणि सेम इन्सिडेंट सेकंड डे झाला, तेव्हा सुद्धा 6 बसेस. असे कितीतरी घटना घडल्या असतील. काही काहींचे मुहूर्त गेलेत लग्नाचे. अक्षरशः मी जोडप्यांना भांडताना बघितलेलं आहे हायवेला, का तू मला सांगितलंस गाडीने हायवेने जाऊ म्हणून हे झालं. म्हणजे अक्षरशः म्हणजे अनेकांचं जीवाप्राणाचं, काहींच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, शाळा सुटलेल्या आहेत, कॉलेजेस सुटलेल्या आहेत, एक्झाम चालू आहेत. प्रशासनाला कोणाची काही पडलेली नाही आहे आणि शेवटी आपल्यालाच भोगावे लागतात. चूक कुणाची, NHAची का कॉन्ट्रॅक्टरची? ही चूक सरकारची आहे. NHAवर प्रशासनाचं म्हणजे मिनिस्ट्रीचं NHAच्या अधिकाऱ्यांवर कंट्रोल नाही, NHAच्या अधिकाऱ्यांचं कॉन्ट्रॅक्टरवर कंट्रोल नाही. आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारचं पोलीस डिपार्टमेंट जे आहे, जे यांनी सर्वांनी विश्वासात घेऊन हे काम कुठून कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्ट करायला पाहिजे का नाही पाहिजे,
म्हणून ॲक्च्युली बघा, हा नॅशनल हायवे आहे ना, हा इकॉनॉमिकल हायवे आहे. ह्याला गुजरात, मुंबई हे खूप जोडणारा important. हायवे आहे. आणि ह्या हायवेला सिरियसनेस नाही आहे, म्हणजे अजून दुर्भाग्यासारखी गोष्ट काही आहे. अजिबात म्हणजे प्रशासनाचं एकावर ब्लेम देऊन चालणार नाही. पण हे सर्व जे प्रशासन आहे, मग मी तर राजकारण्यांकडून अपेक्षासुद्धा करत नाही. मला तर वाटत नाही की नॅशनल हायवेवर अजूनपर्यंत कोणी काय बोललेलं आहे, किंवा मी स्वतः पत्र मी मेसेज पण करतो. मला ज्या लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा आहेत मी त्यांना कळवतो. पण असं वाटतं की त्यांना काही पडलेलं नाही आहे, आणि म्हणून मी माझं स्वतःचं लढतो. जिथे प्रशासन, NHAI, सरकार, कॉन्ट्रॅक्टर लोकांना सुविधा देण्यात फेल आहे, पण तिथेच एक पॅरलल जग आहे हायवेचं. ते म्हणजे धाबे, हॉटेल, ह्यांना सुरक्षा मिळते, ह्यांचे धंदे बरोबर चालतात, ह्यांना त्रास होत नाही. मग प्रशासनाचं लक्ष कुणाकडे आहे? त्यांच्याकडे का जनतेकडे? खरं म्हणजे नॅशनल हायवे हा एवढा सिरियस विषय आहे, पण त्याची दुर्दशा अशी करून टाकले का नॅशनल हायवेच्या पेक्षा जिल्हा परिषदचा रस्ता तरी बरा असतो. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही सर्वात हायेस्ट बजेटची डिपार्टमेंट आहे. बरोबर. आणि आपण अजून सांगतो का गडकरी साहेब याचे मिनिस्टर आहेत, पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं अंकुश यांच्यावर नाही. ह्यांना एंट्रीसाठी ज्या परवानग्या असतात किंवा त्यांचे नियम आहेत, मुळात आता हायवेला हॉटेल किंवा धाबे असतात. आता तुम्हाला उदाहरण देतो का तुम्ही आज उद्यासुद्धा बघा, आपण मोठी आस्थापना आहेत ती ठीक आहे, कारण त्यांना जर हे जर नोटिसेस किंवा काय द्यायला गेलेत तर त्यांचं काय ते थोडंफार होत असेल. परंतु ज्यांच्याकडून काहीच भेटत नाही, अक्षरशः ब्रिजच्या खालती टपऱ्या टाकलेल्या आहेत, दुकानं मांडलेली आहेत. आमच्या बापदादांनी 200 रुपये एकरनी ह्या नॅशनल हायवेसाठी जागा दिलेल्या आहेत. आणि ह्याच नॅशनल हायवेमध्ये आमचे मृत्युमुखी आम्ही स्थानिक पडतोय. पण इथून जे परप्रांतीयांचे लोंढे जेव्हा येतात, जेव्हा अतिक्रमणं करतात, ते खुद्द वसई फाट्याला बघा, तुंगार फाट्याला बघा, विरार फाट्याला, अक्षरशः शॉपिंग सेंटर सारखे माहोल झालेला आहे. तो मोठा चोक पॉईंट आहे तो. मी स्वतः पत्र देतो, पत्र दिल्यावर उत्तर असे तर का आम्ही याचं अतिक्रमण काढले, काही काढत नाही. पण ह्यांचे जे नॅशनल हायवे ऑथॉरिटी, जसं मी तुम्हाला आता ह्याच्यात अजून एक ॲड करतो, जसं आपलं कमिशनर साहेबांनी सांगितलं की अनधिकृतवाल्यांकडून काही खरेदी करू नका, राहायला जाऊ नका. मग ह्याच महानगरपालिकेला ह्या अनधिकृतवाल्यांचा टॅक्स चालतो. 20 रुपये, 50 रुपये सगळं नाही, टॅक्स ऑफिशियल शास्ती लावतात, घेतात. म्हणजे ह्यांना जिकडून पैसे येणार टॅक्सचे, मी दुसरे पैसे नाही बोलत, ह्यांना जे ऑफिशियल टॅक्सचे अनधिकृत बांधकामांकडून येतात तेव्हा चालतात. मग आमच्यासारख्या लोकांनी पाण्याची बाटली घ्यायची नाही का याच्याकडून? आमच्या लोकांनी काय खरेदी करायची नाही काय? म्हणून प्रशासन जेवढं जबाबदारीने सांगायला पाहिजे तसं कर्तव्य करायला पाहिजे. म्हणून हे नॅशनल हायवे जो आहे, मुळात आता बघा ना, नॅशनल हायवे काय, तुम्ही मुंबई पुण्याच्या एक्सप्रेसवर बघा, टपऱ्या टाकलेल्या आहेत. तो याच्यापेक्षा सिरियसनेस आहे. तो तर एक्सप्रेसवे आहे. आता तुम्ही समृद्धी महामार्गावर जा सकाळी, तिकडे सुद्धा टपऱ्या टाकलेल्या आहेत. कंट्रोल कोणाचा आहे याच्यावर? मला काहीच समजत नाही याविषयी. कारण आपण नॅशनल हायवे ठीक आहे, येण्या जाण्यासाठी रस्ता आहे, किंवा गावाच्या बाजूने सर्व्हिस रोड, आमच्या नॅशनल हायवेला अजून सर्व्हिस रोड पूरक झाले नाही. नॅशनल हायवेवर SOS असतं, इमर्जन्सी कॉलिंग. ते मी अनेक तक्रारी केल्यात. त्यांनी सांगितलं हे SOS जे लावलेले ते बंद नाही आहेत, ते चोरीला गेलेत. पण यांना विचारलं तुम्ही चोरीला गेलं तर FIR केली का त्याच्यावर? काहीच नाही केली. मुळात त्यांनी लावलेच नाही तर चोरीला कुठून जाणार? हे माझ्याकडे पुरावे आहेत आणि पुराव्यानिशी बोलतो. माझ्यापर्यंत जेव्हा अधिकारी येतो तो विचार करून बसतो बोलायला, कारण मला माहिती आहे मी तोंडी नाही तर मी पूर्ण कागदपत्र घेऊन बसलेलो असतो. म्हणून प्रशासनाने स्थानिकांना त्रास द्यायच्यापेक्षा स्वतःनी किती जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. जसं मी सांगितलं की महापालिका सांगते तुम्ही खरेदी घेऊ नका. तुमचीच घरपट्टी ते जर एखाद्याला बाहेरच्या माणसाला दाखवली तर त्याला कॉन्फिडन्स येणार ना, याला महानगरपालिकेची घरपट्टी आहे, मग तुम्ही घरपट्टी लावता कशाला? त्याच्यात शास्ती बिस्ती हे शब्द कोणाला माहिती आहे तेवढे, त्याच्यावर बेकायदेशीर आहे किंवा काय, पण तुम्ही घरपट्टी देताय, तुम्ही शास्ती लावताय, तुम्ही टॅक्स घेताय, तुम्ही ह्याच टॅक्सच्या पैशातून विकास कामाचे मोठे बजेट करताय. म्हणून ही वसई विरार महानगरपालिका किंवा नॅशनल हायवे आहे, इकडे ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगतो, किंवा अधिकारी एखाद्या जिल्ह्यामध्ये
किंवा एखाद्या शहरामध्ये पैसे देऊन बदली करण्याचं काम करून जो हुरूप येतो ना त्याला, तेव्हा आपलं समजायचं आपले लोकप्रतिनिधी सपशेल फेल आहेत. एखाद्या अधिकाऱ्यांनी यायला वसई विरारमध्ये विचार केला पाहिजे. आपल्याला अगोदरच माहिती असतं 10-15 दिवस अगोदर हा तहसीलदार आपल्याकडे रुजू होणार आहे. मग याचा अर्थ काय? हा कमिशनर येणार आहे, याचा अर्थ काय आहे? बरं, आता तुमच्या घरातून म्हणजे तुमच्या घरून सुद्धा आता 2 नगरसेवक आहेत. मग तुम्ही काँग्रेसचे, तुम्ही बहुजनचे का सुशांत पाटील हा ॲक्टिव्हिस्ट? सुशांत पाटील ॲक्टिव्हिस्टच आहे आजपर्यंत. मी का तरी मी कधीही कुठलाही शेला घालून कधीही पुढे गेलो नाही. आणि माझे तुम्ही छोटी व्हिडिओ बघितलीत, हे माझ्या स्वतःचं कर्तृत्व आहे. एक सुद्धा सांगू शकतो का त्यांचा सर्व माझ्या कामाला पाठिंबा असतो. मुळात 9वी-10वीचे वर्ग हे त्यांच्यामुळे सुद्धा झालेले आहेत. आणि डिजिटल शाळेची महाराष्ट्रातली पहिली शाळा त्यांनी काढलेली आहे. पण त्यांचंही अजूनही आहे का तेही सांगतात का सुशांत हे जो मुद्दा आहे हा तुझ्या लेटरहेडवरच गेला पाहिजे. सुशांत खरंच ॲक्टिव्हिस्टच आहे. कारण का मला अजून आठवतं आहे 70-75 वर्ष झाले एका गावाला लाईट नव्हती, तर सुशांतनी पुढाकार घेतला आणि त्या गावाला लाईट आली. आणि ती मी मुंबई मिररला कव्हर केली होती. मुंबई मिररला होती. खरं म्हणजे तो माझ्यासाठी सर्वात MSEBचा जो अप्रोच आहे गावांसाठी ते कसा आहे तो? त्यांना उद्योगधंदेवाल्यांशी संबंध असतो. तुम्ही साधं 1 दिवसाचं जरी बिल नाही भरलं तर तुम्हाला मीटर काढण्याच्या धमक्या दिलेल्या जातात. मग ही इंडस्ट्रीवाल्यांच्याकडे अक्षरशः 2-2 महिन्याचे बिल पेंडिंग असतात. म्हणून आम्ही सुद्धा पहिला पत्र दिला. जेव्हा मी पहिलं आंदोलन घेतलं त्याच्यात तो मुद्दासुद्धा होता. पण आम्ही भेटायचो. भेटल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नव्हता. मग माझी एक काम करायची पद्धत जरा वेगळी आहे. मी कायदेशीर करतो आणि मला थोडं मी पॉलिटिकल सपोर्ट घेतो, पण कुठला सपोर्ट घ्यायचा हे मला माहिती आहे. मग मी तो वेगळ्या प्रकारे आंदोलन केलं. कारण महाराष्ट्रात डिजिटल इंडियाची घोषणा होत होती आणि या डिजिटल इंडियासाठी लाईटच नव्हती त्या शाळेत, म्हणून त्या गावामध्ये. म्हणून मी माझ्या वेगळ्या अप्रोचनी गेलो. आणि तुम्हाला एक सांगतो की ह्या कामाची दखल पवईच्या IITच्या विद्यार्थ्यांना माहिती पडलेलं होतं. तुमच्याच माध्यमातून, प्रसारमाध्यमातून त्यांना माहिती पडलं आणि त्यांनी MSEBला कनेक्ट करायला कॉल केलेला होता. पण ते MSEBवाले बोलतात का नाही अशी आमची इन्सिडेंट झाले नाही आणि आम्ही असं कधी केलेलं नाही. त्या मुलांनी अक्षरशः माझी फेसबुक ID शोधली आहे. फेसबुक IDवर मला मेसेज केलं आणि ते मला सर्च करत आले आणि ते मला भेटले. पण MSEBनी स्वतः कधी चूक आपली कबूल केलेली नाही. आणि त्याच्यानंतरसुद्धा मी ह्या एका कामामुळे पालघर जिल्ह्यामध्ये जेवढे पाडे होते आणि गावं होते जे MSEBचे पुरवठा नव्हते तिकडे पुरवठा झाला. आणि त्याची दखल मी स्वतः अधिवेशनात तेव्हाचे ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब होते. मी सावरा साहेबांनी मला निरोप दिलेला होता का तुला भेटायचं आहे त्यांना, कारण त्यांनी माझी शूटिंग काढून नेलेली होती का लाईट आली म्हणून. मग मी भेटलो आणि मला बघितलं त्यांनी सांगितलं का तुझ्याकडे लाईट आली ना, म्हणजे एवढं त्यांनी व्हिडिओ बघून ओळखलेलं मला. मी म्हटलं हो ना साहेब नक्की, कधी काय असेल तर आम्हाला सांगायचं. एक तेव्हाच्या सरकारला सुद्धा आभार मानले पाहिजेत. आणि मी जेव्हा वसईमध्ये आलेले तेव्हा मी स्वतः 3 वर्षानंतर त्यांना जेव्हा भेटलो, मी मनोज पाटील आणि मी स्वतः भेटलो आणि मी तेव्हा स्वतः आभारपत्रसुद्धा दिलं त्यांना आणि त्यांचे आभार मानले. MSEB असून दे किंवा काय असून दे, जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. असे अजून किती घरं असतील का जिकडे तुम्ही लाईट पुरवू शकत नाही. आणि हे अनधिकृत बांधकामांना कशा लाईटी देतात, तसे तर कोर्टाची सुद्धा ऑर्डर आहे. पाणी पुरवायला ऑर्डर आहेत सुप्रीम कोर्टाच्या का पाणी नाही द्यावा अनधिकृत घरांना, लाईट दिली जाते. रेव्हेन्यू डिपार्टमेंट, तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल, तिकडे हे जे गावचे जातात त्यांना किती त्रास होतो? खरं म्हणजे मी मगाशी सांगितलं, अधिकाऱ्यांच्या बदल्याच मुळात संशयास्पद असतात. सर्वात आता 2 दिवस अगोदर काहीतरी महाराष्ट्र सरकारने एक शिबिर लाभवलं का ज्यांची प्रलंबित कामं आहेत ती ताबडतोब त्याच दिवशी झाली पाहिजेत. खरं म्हणजे ही अभियान घेणं म्हणजेच आपण महाराष्ट्र किती मागे आहोत हे दिसून येतं. का रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधली जे अधिकारी आहेत, तलाठी असून दे, सर्कल असून किंवा
तहसीलदार असून दे, पार कलेक्टरपर्यंत. मग हे ह्याच कामासाठी नेमलेले आहेत, ह्याच कामासाठी पगार घेतात आणि त्याच कामासाठी तुम्ही शिबिर आयोजन करता. राईट टू सर्व्हिस ॲक्ट आहे ना तुमच्याकडे, मग ते राईट टू सर्व्हिस ॲक्टला केराची टोपली दाखवली जाते, म्हणून यांना शिबिर यावी लागतात आणि तेव्हा स्पेसिफिक टार्गेट घेतले जातात. मी सुद्धा याचा म्हणजे हे जे डिपार्टमेंट आहे हे सर्वात म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात भ्रष्ट डिपार्टमेंट असेल तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. मुळात कोण तहसीलदार येणार हे पहिलाच माहिती होतं, म्हणजे त्याच्यावर आपण समजायचं का हा भ्रष्टाचार टॉप टू बॉटम किती आहे हे आपल्याला माहिती असतं. आणि इकडे स्क्वेअर फूटवर दिली जाते. TLR सारखा भ्रष्ट डिपार्टमेंट कुठे नाही आहे आपल्या वसई विरारमध्ये. कमिशनर साहेबांनी आता मगाशी सुद्धा अजून एक विषय सांगितला का फाईल पासिंग करताना आम्ही पत्र देणार, म्हणजे बरोबर आता पत्र दिल्यानंतर तिकडे काहीतरी द्यावे लागणार, मग त्यांचा क्लिअरन्स येणार. मग वसईमध्ये महापालिकेत तुमची CC पास करताना लिगल डिपार्टमेंट कशाला आहे, कागद तपासायलाच आहेत ना, मग ती काय करणार? त्यांचं काम आहे खरं म्हटलं. मग त्यांचं काम आहे. तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटला पाठवणार, तिकडे स्क्वेअर फूटवर पैसे मागणार. तुम्ही TLRला पाठवणार, तिकडे स्क्वेअर फूटवर पैसे मागणार. म्हणजे हे सगळं नेक्सस आहे का फाईल पासिंगचं? म्हणजे ज्या महापालिकेला स्वतःचं काम करायला लिगल डिपार्टमेंट आहे ती कागद तपासते, डिजिटल सातबारे आहेत, तुम्ही सातबाऱ्यांचा नंबर जरी टाकला ते ऑथोराईज आहे का नाही, मग तहसीलदारला का पत्र द्यावं? मग तिकडून आम्ही परत NOC घ्यावी, मग तिकडे काहीतरी वडचड भाषा बोलणार, तिकडे 2 महिने घालवणार आमचे. हे भारतामध्ये म्हणजे इंग्रजाचे कायदे जे लागू आहेत ना ते अजूनपर्यंत रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. जो माणूस 2 लाखाची IT फाईल करतो तोच माणूस रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या तहसीलदार म्हणून लिहून घेतो का माझं उत्पन्न 60,000 रुपये. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे डिपार्टमेंट ठेवले कशासाठी? ह्या डिपार्टमेंट उलट हे काढायला पाहिजे डिपार्टमेंट. याचेच आस्थापना VDO असून दे किंवा महापालिका या क्षेत्रात हे डिपार्टमेंट डायव्हर्ट केले पाहिजेत. नाहीतरी आता प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा आहे, जसं अनिल चव्हाणनी किंवा मनोज पाटलांनी सुद्धा सांगितलं की आमच्या जे गावठण आहेत त्याचे घरं अजून अधिकृत नाही आहेत, ही वस्तुस्थिती. आता झोपडपट्टी पुनर्वसनसाठी SRA डिपार्टमेंट निर्माण झालं पण गावठणासाठी डिपार्टमेंट आलं नाही. मुंबईला लागून असलेलं मुंबईमधले एअरपोर्ट, ह्या एअरपोर्टची जागा 33 एकर जागा ही अतिक्रमण झालेली आहे आणि तिकडे SRA डिपार्टमेंट त्यांना घरं देते. जो बिल्डर काढेल त्याच्यावर कॅगची इन्क्वायरी लागलेली आहे. जो बिल्डर तिकडून काढेल त्याला FSI देणार आहेत. वसईचेच बिल्डर होते ते जे याच्यामध्ये अडकलेले आहेत. म्हणून विचार करायचा कायदा स्थानिक भूमिपुत्रांसाठी आहे का बांगलादेशी लोकांसाठी आहे या राज्यामध्ये? एअरपोर्टची जागा, प्लेग्राऊंडचं सोडं, एअरपोर्टची जागेमध्ये झोपडपट्ट्या बसले, त्यांचे आधार कार्ड बनलेले आहेत. हे दुर्भाग्य आहे देशाचं. नाही पण सुशांत, तुम्ही तुमचं NH-48चं काम असंच सुरू ठेवा. इनफॅक्ट ते काम तुम्ही लवकर बंद करा ही प्रार्थना राहील, म्हणजे तिकडे काही प्रॉब्लेम नसावे. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर कमिंग सुशांत.